हे पंचांगाचं 13 नंबरचं पेज आहे. यामध्ये रास नक्षत्र आहे. तो वराची रास जी आहे ते मिथुन रास आणि पुनर्वसू नक्षत्र, आणि मुलीचं जे आहे तुळ रास स्वाती नक्षत्र आहे. म्हणजे एका साईडला वधूचं एका साईडला वराचं. आपण जर कॉम्बिनेशन बघितलं तर इथं आपलं किती गुण दिसतात? 30. चांगलं आहे. समजा 18पेक्षा जास्त आहे. म्हणजे लग्न करायला काय हरकत नाही. किती पर्सेंट जुळले? आपण आता हे कम्प्युटराइज सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर पॉईंट मध्ये टाकलं आपण दोघांचं डिटेल तर किती येतं बघा. इथं 34 गुण येतात. इथं पण व्हॅरी होते. आणि 94% मॅचिंग लिहिलंय. म्हणजे ॲप काय म्हणणार? इथं लिहिलेलं आहे बघा, हे गुण मिलन विवाह जीवनाकरता योग्य आहे. असं तुम्हाला ज्योतिषाचं काही नॉलेज नाही, काय नाही, तरी पण तुम्ही सांगू शकला. बरोबर आहे. बरोबर. मात्र ही जी पत्रिका तुम्ही डोळ्यासमोर धरलेली आहे, यांचं डायव्होर्सची केस आता चालू आहे. 30 गुण. मुलगी वर्ष झालं मुलगी घरी आहे. 8 दिवसच मुलाकडे राहिले आणि त्यानंतर घरी गेली परत आलेली नाहीये. त्यांना हा प्रश्न होता की मी मुलगा परत आणू की डायव्होर्स देऊ. मी दोघांची पत्रिका बघितली आणि सांगितलं डोळे दाखवून लग्न पुढे कंटिन्यू होऊच शकत नाही.